आजचा वार आहे सोमवार आणि आम्ही चाललो होतो नगरला. नगरमध्ये जास्त काम नव्हतं, थोडंसंच काम होतं. परंतु आता हे देखावे दिसले त्यामुळे मी थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे मंगळवार आणि आज आहे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन, अनंत चतुर्दशी. आता माझी सकाळ सकाळ देवपूजा झाली आहे, तुळशीपूजा झाली आहे आणि उंबऱ्या पूजा पण झाली आहे. आता मी चालले फुलं आणायला. आता वाजलेले आहेत 7 आणि आपण चाललेलो आहेत बाहेर. आपण आता सिद्धटेकला चाललो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आपण 9व्या दिवशीच केलं, म्हणजे रविवारीच केलं. तर म्हटलं चला आज सिद्धटेक गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया. मला एक असं वाटतं बाबा, आपण सिद्धिविनायकाला चाललोय म्हणजे नक्कीच आपल्याला काहीतरी भगवंत निश्चितच आपल्याला काहीतरी यश देणार आहे. आणि आज आपल्या समोरून बघा ना, शेतकरी किती सकाळी सकाळी कष्ट करून जाते बिचारे, आणि आपण देवाला चाललोय कसं सकाळ सकाळ एकदम फ्रेश वातावरणामध्ये, सुंदर वातावरणामध्ये चाललोय. बरं वाटतं सकाळी सकाळी जर देवाला जर चाललो, मनशुद्धी करण्यासाठी, मन साफ करण्यासाठी. सिद्धटेकचा कोणता गणपती? सिद्धटेकचा सिद्धिविनायक, मोरगावचा मोरेश्वर, रांजणगावचे महागणपती, मग पुढं ओझरचे विघ्नहर्ता, मग लेण्याद्रीचे गिरिजात्मक, येऊरचे चिंतामणी, पालीचे बल्लाळेश्वर, महडचे वरदविनायक, असे अष्टविनायक आहेत. अष्टविनायक दर्शन यात्रा चालू आहेत. चला घ्या ना, माझं नका घेऊ. खबरे आम्ही थांबणार.
चला चला. झाला प्रसाद झाला इकडे. बरोबर आम्ही 8:30 वाजता गणपती बाप्पाला पोहोचलो. गर्दी होती पण दर्शन छान झालं. त्यानंतर परत निघालो आम्ही माघारी. इथे श्रीगोंदामध्ये आल्यानंतर थोडासा नाश्ता केला आणि परत निघालो श्रीगोंद्यावरून इकडे यायला. चला आलो आता आम्ही सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाला जाऊन. बरोबर आम्ही गेलो होतो इथून 7ला आणि 11:30पर्यंत आम्ही इथं आलोत परत घरी. चला आता मला व्हिडिओचा एंड करायचा आहे कारण आता भरपूर काम आवरायचं आहे कारण काहीच करून गेलो नव्हतो. त्यामुळं नाश्ता आम्ही बाहेरच केला होता परंतु आता जेवण करायचं आहे, बनवायचं आहे. सकाळी लवकर गेल्यामुळं काहीच आवरलेलं नव्हतं त्यामुळे घरातील सर्व काम आवरायचं आहे. तिथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका. त्यामुळे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात वर तुम्हाला मिळेल. चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.